बिहारी की दोहे। इस कविता के कवि बिहारी लाल। विद्यार्थी, कविता इस तरह से है। कनक कनक तय सौगुनी, मादकता अधिकाई, ऊही खाए बौराई, इही पाई ही बौराई। जपमाला छापा तिलक, सरे ना एको कामो, मन कांचे नाचे, रथा सांचे रांचे रामो। अधर धरत हरि कई परत, ओट टीड़ी पट ज्योति, हरित बांस की बांसुरी, इंद्रधनुष रंग होती। अति आगाधु अति अवतरु, नदी कूप सरु बाई, सौ ताको सागरु जहाँ, जाकी प्यास बुझाई। या अनुरागी चित्त की गति समझो नहीं कोई, ज्यों ज्यों बूढ़े श्याम रंग, त्यों त्यों उज्जवल हुई। बढ़त बढ़त संपत्ति सलीलो, मनो सरोजो बढ़ी जाई। घटत घटत फिर ना घटई, बरुस समूलो किम्ही लाई। समय समय सुंदर सबई, रूप कुरूप ना कोई। मन की रुचि जेती जीतई, तीत तेती रुचि हुई। कहीं यहीं श्रुति समृतई, यही सयान लोग, तीन तबावत निसहकी, पातक राजा रोग। इस तरह से कविता का यानी हमने पढ़ा। आइए विद्यार्थियों, अब इस कविता का सारांश देखें। पहला पंक्ति का सारांश। इस दोहे में बिहारी ने स्वर्ण और धतूरे की मादकता का वर्णन किया है। स्वर्ण में धतूरे से 100 गुनी अधिक नशा होती है, क्योंकि एक को खाने से आदमी बावला होता है और दूसरे स्वर्ण को पाने से ही बावला होता है। दूसरी पंक्ति का सारांश। मनुष्य को जपमाला हाथ में धरकर माथे पर छापा और तिलक लगाने से ये एक भी काम नहीं चलता। कच्चे मन वालों का जपमाला छापा या तिलक लगाने में ईश्वर विषयक एक भी कार्य नहीं होता है। वे बेकार में नाच करते हैं। इसका अर्थ है कि आडंबर में दिखावा करते हैं। सच्चे मन वाला भक्त ही ईश्वर को अच्छा लगता है। तीसरी पंक्ति। इस दोहे में बिहारी ने पीतांबरधारी कृष्ण तथा उनकी मुरली के सौंदर्य का वर्णन किया है। श्री कृष्ण के लाल होंठों पर हरे रंग की बांसुरी पड़ती ही होंठ की लालिमा, वस्त्र की पीलीमा, दृष्टि की श्वेतिमा तथा अपने हरे रंग के मिश्रण के कारण इंद्रधनुष की तरह जाती है। चौथी पंक्ति। कवि बिहारी कहते हैं कि जिस व्यक्ति की प्यास जहाँ बुझ जाए या उसकी लक्ष्य पूर्ति हो जाए, वहीं उसके लिए समुद्र या सर्वश्रेष्ठ है। चाहे वह कम गहरा हो या अधिक गहरा नदी हो, या तालाब या कुआं हो या छोटी बावली हो। पांचवी पंक्ति का सारांश। प्रेमी को चित्त की गति कोई नहीं जान सकता। जैसे जैसे सांवला या श्याम रंग या कृष्ण का प्रेम में डूबता जाता है, वैसे वैसे प्रेमी का चित्त उज्जवल होता है। छठवां पंक्ति। इस दोहे में बिहारी ने बढ़ते हुए धन के साथ मन को बढ़ाते जाने की प्रवृत्ति के दोषों की तरफ ध्यान आकर्षित करते हैं। बिहारी कहते हैं कि धनुरूपी जल के बढ़ने के साथ साथ मनोरूपी कमल बढ़ता जाता है, परंतु जल के घटने के साथ वह मनोरूपी कमल नहीं घटता, बल्कि जड़ सहित वह भले सूख जाए। सातवां पंक्ति का सारांश। श्रृंगार के वातावरण में सौंदर्य को लोगों ने तरह तरह से परिभाषित करने की कोशिश की है, परंतु वे उसके स्वरूप को पूरी तरह व्याख्यानित नहीं कर पाते हैं। समय समय पर सब सुंदर लगते हैं, उनमें रूप कुरूप कोई नहीं है। जिसे मन पसंद करता है वे वैसे ही सुंदर सलगत है। इसलिए हमारी रुचि जिस चीज़ में लगती है
वह चीज़ हमें सुंदर लगती है। इस प्रकार बिहारी कहते हैं। आठवां पंक्ति का सारांश, पातक रोग और राजा लोग इन तीनों के प्रकोप से गरीब जनता की स्थिति और भी खराब हो जाती। बिहारी कहते हैं कि वेद स्मृति भी ज्ञानी लोग कहते हैं, लेकिन पातक रोग और राजा लोगों के दबाव से दुबले या गरीब लोगों को तकलीफ पहुंचाता है। इन दोहों में बिहारी लाल ने श्री कृष्ण गोपिका का प्रेम, मन की श्रद्धता, दान की महत्ता और मन की दुर्बलता के बारे में वर्णन किया है। तो इस तरह से हमने यहाँ पे हिंदी का सारांश लिया। अब इसी तरह से कन्नड़म का सारांश यहाँ पे लेने की प्रयत्न करेंगे। ಬಿಹಾರಿಯ ದೋಹೆಗಳು ಮೊದಲನೆಯ ಪಂಕ್ತಿಯ ಸಾರಾಂಶ ಹೀಗಿದೆ. ಬಿಹಾರಿಯವರು ಸ್ವರ್ಣ ಅಥವಾ ಬಂಗಾರ ಮತ್ತು ದತ್ತುರಿಯ ಮಾದಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಸ್ವರ್ಣದಲ್ಲಿ ದತ್ತುರಿಗಿಂತಲೂ 100 ಪಟ್ಟು ಅಧಿಕ ನಶೆ ಇದೆ, ಏಕೆಂದರೆ ಒಂದನ್ನು ತಿನ್ನುವುದರಿಂದ ಮನುಷ್ಯನು ಹುಚ್ಚನಾಗುತ್ತಾನೆ, ಆದರೆ ಇನ್ನೊಂದನ್ನು ಪಡೆಯುವುದರಿಂದಲೇ ಮನುಷ್ಯನು ಹುಚ್ಚನಾಗುತ್ತಾನೆ. ಎರಡನೇ ಪಂಕ್ತಿ, ಮನುಷ್ಯನು ಜಪಮಾಲೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಹಣೆಯ ಮೇಲೆ ವಿಭೂತಿ ತಿಲಕ ಹಚ್ಚಿಕೊಂಡರೆ ಯಾವ ಕಾರ್ಯವೂ ಸಾಧಿಸುವುದಿಲ್ಲ. ಕಚ್ಚಾ ಮನಸ್ಸಿನ ಜನರ ಜಪ ತಪ ತಿಲಕಗಳಿಂದ ಈಶ್ವರನಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಒಂದು ಕಾರ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂತಹವರು ಢೋಂಗಿ ಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ. ಆ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನಾಟ್ಯವಾಡುತ್ತಾರೆ. ಅವರು ಆಡಂಬರವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ, ಡಾಂಬಿಕ ಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ. ಸಾತ್ವಿಕ ಅಥವಾ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನ ಭಕ್ತನೇ ಈಶ್ವರನಿಗೆ ಪ್ರಿಯವಾಗುತ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ಬಿಹಾರಿಯವರು ಒಳ್ಳೆಯ ಭಕ್ತನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಭಕ್ತನನ್ನು ಕಂಡರೆ ಭಗವಂತನು ಪ್ರಸನ್ನನಾಗುತ್ತಾನೆ. ಈ ಮೂರನೇ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಬಿಹಾರಿಯು ಪಿತಾಂಬರಧಾರಿಯಾದ ಕೃಷ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ಮುರಳಿಯ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಕೆಂಪು ತುಟಿಗಳ ಮೇಲೆ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ಮುರಳಿ ಬೀಳುತ್ತಲೇ ತುಟಿಗಳ ಕೆಂಪು, ವಸ್ತುಗಳ ಹಳದಿ ವರ್ಣ, ದೃಷ್ಟಿಯ ಶ್ವೇತವರ್ಣ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಬಣ್ಣಗಳ ಮಿಶ್ರಣ ಕಾರಣದಿಂದ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲಿನಂತೆ ಆಗುತ್ತದೆ. ನಾಲ್ಕನೇ ಪಂಕ್ತಿ, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಯ ನೀರಡಿಕೆ ಅಥವಾ ಆತನ ಗುರಿ ಉದ್ದೇಶ ಎಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳುವುದೋ ಅದೇ ಆತನಿಗೆ ಸಮುದ್ರ ಅಥವಾ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ. ಅದು ಎಷ್ಟೇ ಕಡಿಮೆ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚು ಆಳವಾದ ನದಿ ಅಥವಾ ಕೆರೆ ಅಥವಾ ಬಾವಿ ಅಥವಾ ಸರೋವರವಾಗಿರಲಿ, ಅದೇ ಶ್ರೇಷ್ಠವೆಂದು ಕವಿ ಬಿಹಾರಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಐದನೇ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೇಮಿಯ ಮನಸ್ಸಿನ ವೇಗವನ್ನು ಹಾಗೂ ಆಳವನ್ನು ಯಾರು ತಿಳಿಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಶ್ಯಾಮ್ ವರ್ಣವು ಮುಳುಗಿದಂತೆ ಅಥವಾ ಕೃಷ್ಣನ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಮುಳುಗುವಾಗ ಪ್ರೇಮಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಉಜ್ವಲವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹೀಗೆ ಬಿಹಾರಿಯವರು ಪ್ರೇಮಿಯ ಚಿತ್ತದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆರನೇ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಬಿಹಾರಿಯವರು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಧನ ಸಂಪತ್ತಿನೊಡನೆ ಮನವು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಪ್ರವೃತ್ತಿಗಳ ಮೋಡಗಳ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ಧ್ಯಾನವನ್ನು ಸೆಳೆಯುತ್ತಾರೆ. ಸಂಪತ್ತಿನ ರೂಪದ ನೀರು ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಜೊತೆಗೆ ಮನವೆಂಬ ಕಮಲವು ದೊಡ್ಡದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ನೀರು ಬತ್ತಿದಾಗ ಅಥವಾ ಕಡಿಮೆಯಾದಾಗ ಆ ಮನವೆಂಬ ಕಮಲವು ಚಿಕ್ಕದಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದು ಬೇರು ಸಹಿತ ಒಣಗಿದರೂ ಅದು ಚಿಕ್ಕದಾಗುವುದಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಬಿಹಾರಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏಳನೇ ಪಂಕ್ತಿಯ ಸಾರಾಂಶ, ಶೃಂಗಾರದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಜನರು ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪರಿಭಾಷೆಗಳನ್ನು ಕೊಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಅವರ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪೂರ್ಣ ರೂಪದಿಂದ ವ್ಯಾಖ್ಯಾನಿಸುವುದಿಲ್ಲ. ಸಮಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಸುಂದರ ಕುರೂಪ ಎನ್ನುವುದಿಲ್ಲ. ಮನಸ್ಸು ಯಾವುದನ್ನು ಬಯಸುತ್ತದೆಯೋ ಅದು ಹಾಗೆಯೇ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಆದುದರಿಂದ ಯಾವ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಅಭಿರುಚಿ ಇರುತ್ತದೆಯೋ ಆ ವಸ್ತು ನಮಗೆ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಬಿಹಾರಿಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೊನೆಯದ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಪಾಪ, ರೋಗ ಮತ್ತು ರಾಜ ಈ ಮೂರರ ಪ್ರಕೋಪದಿಂದ ಬಡ ಜನರ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತಷ್ಟು ಹದಗೆಡುತ್ತದೆ. ವೇದ, ಸ್ಮೃತಿ ಮತ್ತು ಜ್ಞಾನಿ ಜನರು ಪಾಪ, ರೋಗ ಮತ್ತು ರಾಜರುಗಳ ಒತ್ತಡದಿಂದ ದುರ್ಬಲ ಅಥವಾ ಬಡ ಅಶಕ್ತ ಜನರು ತೊಂದರೆ ಪಡುತ್ತಾರೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಬಿಹಾರಿ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋಪಿಕೆಯರ ಪ್ರೇಮ, ಮನದ ಪವಿತ್ರತೆ,
ದಾನದ ಮಹತ್ವದ ಮತ್ತು ಮನದ ದುರ್ಬಲತೆಯನ್ನು ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಸಾರಾಂಶವನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.